नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 एप्रिल 2026 खर्चाचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:37 ते 5:11 राहणे अभिजित मुहूर्त. दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:11 ते 6:46 आणि यमगंड काळ दुपारी 12:28 ते 2:02 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी बरोबर लाभ योग करेल. शुक्राबरोबर केंद्र करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भात चर्चा आता आपण सुरुवात आहोत. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. हाती घेतलेली कामं पूर्णत्वाला जातील. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. थोडंसं फिरणं होईल मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळे करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे भाग्याचे उत्तम साथ लाभेल. उत्तम आर्थिक लाभ सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकतील. थोडंसं फिरणं असेल त्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनांच्या मागे लागू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राबरोबर भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हातावेगळे करू शकाल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध मधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. काही छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील मात्र नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे
कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीवर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबर नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आत्ते सुद्धा घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार अशा प्रकारची कामं तुमची मार्गी लागू शकतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा बाहेर जाण्याचा योग संभवतो. काही चांगला वेळ तुम्ही व्यवस्थितपणे उत्तमपणे व्यतीत करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी सहजपणे पार पाडू शकाल. काही चांगले उत्तम आर्थिक लाभ मिळतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या संदर्भातले चांगल्या संधी सुद्धा समोर येऊ शकतील. याचप्रमाणे घरातील व्यक्तींकरता किंवा त्यांच्या इच्छा अपेक्षा आजच्या दिवशी पुऱ्या कराव्या लागतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. फिरणं वगैरे होऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. विद्यार्थी रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं त्यामध्ये अडथळा येऊ शकेल. त्यामुळे स्ट्रेस थोडा वाढल्यासारखं वाटेल. काळजी करू नका. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळतील. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. मित्रमंडळींवर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 एप्रिल 2026 करता संपूर्ण राष्ट्रवारी. धन्यवाद.